हाय हॅलो नमस्कार, मी गौरी आणि हा माझा गोलू. ह्या ब्लॉगची सुरुवात आज आम्ही दोघांनी केली. उद्याचा दिवस एक आई म्हणून आणि एक मेकअप आर्टिस्ट म्हणून दोन्ही बाजूनी माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. तो कसा, तो पुढे सांगते. नवरीला लागणारी फुलं आणि काही ॲक्सेसरीज मी आणि कन्हैया करमाळ्याला जाऊन घेऊन आलो होतो आणि ते फ्लॉवर फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणूनच मी घरी जाऊन परत रिटर्न दुकानात आले होते. आज गोलू पहिल्यांदाच आबांच्या दुकानात आला होता. त्या आबा पण खुश होते आणि त्यानंतर आता आली आहे दुकानात म्हणल्यावर जे जे पाहिजे ते खायला घ्यावंच लागणार. म्हणून आबांकडून एक पिशवी घेतली, मी घेतली तर पिल्लूने एक घेतली, माहीने एक घेतली आणि आपापला खाऊ भरायला सुरुवात केली. खाऊ घेऊन घरी येताना एका झाडाकडे अचानक लक्ष गेलं. वाव, किती सुंदर दिसतंय ना हे. आम्ही ह्याला गुलमोहरचं झाड म्हणतो. तुम्ही काय म्हणता हे मला नक्की सांगा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 5:45 वाजता मी निघाले होते मेकअप करण्यासाठी. तर मला चॅलेंजिंग दिवस असा होता आजचा की मी गोलूला घरी ठेवून जाणार होते मम्मीजवळ. खरं तर हे चॅलेंज फक्त माझ्या एकटीचं नव्हतं, मम्मी, आबा आणि कन्हैया ह्यांचं पण होतं. मला माहेरी किंवा जवळपास कुठेही ऑर्डर असली तर कन्हैया आणि आबा माझ्या लोकेशनला मला टायमिंगला पोच करतात, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी डिलिव्हरीनंतर पहिल्यांदाच ही मेकअपची ऑर्डर घेतली होती, त्यामुळं एका क्षणाला उत्साह होता आणि दुसऱ्या क्षणाला काळजी होती, कारण गोलू मला सोडून राहील की नाही याची. तर दुकानातून नवरीसाठी लागणारे फ्लॉवर घेतले आणि आम्ही लोकेशनला पोचलो. मी कार्यालयात पोचल्यावर नवरी अगोदरच मेकअपसाठी रेडी झालेली. सुरुवातीला तिचा टिळ्याचा आता मेकअप करून घेतला. टिळ्याचा मेकअप झाला. नवरी टायमिंगच्या अगोदर तयार झालेली, पण लग्न दुपारचं 12:30चं होतं आणि 9:30 वाजले तरी साखरपुडा झालेला नव्हता. गावाकडे कसं असतं, मेकअपपेक्षा लग्न टायमिंगला लावणे खूप महत्त्वाचे समजले जाते. म्हणून नवरीला 12:30च्या अगोदर पूर्ण मेकअप करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि मी नवरीला टायमिंगला तयार केलेलं. मम्मी पण लग्नाला आलेली, त्यामुळे गोलूची आणि माझी भेट झाली. त्या 5 मिनटं त्याला फिडिंग केलं आणि त्यानंतर मम्मी आणि कन्हैया आणि बाकीचे घरी गेले. त्यानंतर सप्तपदी कॅन्सल झालेली आहे हे मला जरा उशिराच कळलं. त्यात मी जेवणही केलेलं नव्हतं, त्यामुळे माझी बरीच चिडचिड झाली. नाहीतर मी मम्मीसोबतच घरी गेले असते. त्यानंतर मी जेवण करायला गेले तर मोना आणि वहिनींसोबत जेवण केलं. आम्हाला जेवायला वाढायला सायली, नाना आणि राज ही आपलीच माणसं होती. जेवण झाल्यानंतर घरी जायला गाडी पाहिली तर एकही गाडी नव्हती. परत चिडचिड झाली. त्यात वारात तुफान सुटलं होतं, पाऊसही पडून गेलेला. मी जवळजवळ संध्याकाळी 5 ते 5:30 वाजता घरी पोचले. त्यात माही पण रुसली होती, कारण मला यायला उशीर झालेला. मम्मीने सांगितलं गोलू रडला नाही, शांत राहिला. तेव्हा खूप बरं वाटलं. माझा तो दिवस चॅलेंजिंग असल्यामुळे काही गोष्टी शिकायला मिळाल्या, कामामुळे नवीन ओळखी झाल्या. तर असा गेला माझा आफ्टर डिलिव्हरी पहिली मेकअपची ऑर्डर. ओके, बाय.